रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं पुन्हा एकदा नव्याने हार्दिक आपल्या ब्लॉग या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण थेट गेलो आहोत ते म्हणजे हिमायतनगर तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एक विशेष श्री क्षेत्र देवस्थानामध्ये. ते देवस्थान म्हणजे श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर आहे. मित्रांनो, हे जे तुम्हाला परमेश्वर मंदिर आहे दिसत आहे ते परमेश्वराचं मुख्य द्वार आहे. तर परमेश्वराचे मुख्य प्रवेशद्वार 3 आहेत. एक उत्तर प्रवेशद्वार आहे, दुसरा दक्षिण प्रवेशद्वार आहे आणि तिसरा आहे ते पूर्व प्रवेशद्वार आहे. जास्तीत जास्त गर्दी हे पूर्व प्रवेशद्वाराकडेच असते आणि आम्ही जे जात आहोत मित्रांनो पूर्व प्रवेशद्वाराच्या आत म्हणजे तिकडून मध्ये आम्ही गेलो आहोत. तर मध्ये जात असताना मध्येच ती पाहू शकता या ठिकाणी जे शाळकरी विद्यार्थिनी आहेत या ठिकाणी विद्यार्थिनी अभ्यास या ठिकाणी करताना तुम्हाला दिसत आहेत. कोणी गृहपाठ करतो, कोणी उड्या मारतो, तर कोणी या ठिकाणी डब्बा खात आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी मुली तुम्हाला शाळकरी असतील किंवा कॉलेजच्या मुली दिसत आहेत. त्याचबरोबर उजव्या साईडला जो ते भव्य आणि दिव्य तुम्हाला एक मूर्ती राम मंदिराची दिसताना दिसते. तर मित्रांनो पहा, आता आपल्याला जायचं आहे श्री क्षेत्र परमेश्वर मंदिराचं देवस्थानाच्या आत म्हणजेच आपला दर्शन घेण्यासाठी मध्ये जायचं आहे. तर अशा पद्धतीने आम्ही मध्ये जात आहोत आणि तुम्हाला दिसणाऱ्या जे आजूबाजूचं जे भव्य वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे, तर तुम्ही पाहू शकता. चला जाऊया दर्शनाला. परमेश्वर मंदिर जे आहे ही पुरातत्व काळातील मंदिर आहे. त्यांची स्थापना कधी झाली, त्यांची स्थापना कोणी केली हे निश्चित नाही, परंतु जे पूर्वीचे लोक आहेत ते म्हणतात की श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे वाङ्मयामध्ये सुप्रसिद्ध असणारे देवस्थान च्या काळातील हे असावे. कारण की या ठिकाणची जी कला आहे, या ठिकाणचे शिलालेख आहेत ते सांगून टाकतात की या ठिकाणचं जे रचना आहे मंदिरांची ते फार पुरातत्व वाङ्मय काळातील आहे या ठिकाणी दिसते आपल्याला. तर हे आता झालं आहे आमचे दर्शन. आम्ही निघालो बाहेर निघताच पाहता पहा या ठिकाणी शिव पार्वतीचं मंदिर लागते आणि शिव पार्वतीच्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आम्हाला भेटला पाहुणा म्हणजे त्या ठिकाणी आमच्या बायकोचा भाऊ म्हणजे माझं मेहुणा या ठिकाणी भेटला. आम्ही त्या ठिकाणी थेट थोडेसे 2 गोष्टी बोलून पुढे तुम्हाला शिव पार्वतीच्या मंदिराचे जे काही देव आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मित्रांनो पहा, अशा पद्धतीनं मध्ये गेल्यानंतर तुम्हाला शिव पार्वतीचं मंदिर दिसते आणि हे शिव पार्वतीचं मंदिर म्हणजेच एक आकर्षक मंदिर आहे. म्हणजे कृत्रिमरित्या नव्यानं तयार केलेलं मंदिर आहे. हे पुरातत्व नसून पुन्हा यांची निर्मिती मानवनिर्मिती झालेली आहे मित्रांनो. तर ही शिव पार्वतीचं मंदिर आहे. समोर तुम्हाला नंदी दिसतो. हा नंदी विशेष करता एक नंदी पहा मित्रांनो, आता आम्ही दर्शन घेत आहोत. तर दर्शन घेताना हे जे तुम्हाला पिंड दिसते ते महादेवाचे पिंड आहे. राधिकामध्ये सोबत आहे आणि आम्ही घेत आहोत दर्शन. शिवपार्वती मंदिर पाहणं झालं. आता पाहायचं आहे मुख दर्शन. ज्यावेळेस महाशिवरात्रीला भव्य आणि दिव्य मोठी यात्रा असते आणि गर्दी भरमसाठ असते त्यावेळेस
त्या ठिकाणी मुखदर्शन असते. अर्थात आपण ज्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो होतो त्या ठिकाणचं जे देवस्थान आहे श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर, इथून या ठिकाणी 30 फुटाच्या अंतरावर आपण मुखदर्शन अशा पद्धतीने घेत असतो. तर पहा अशा पद्धतीने तुम्हाला दिसते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. चला मित्रांनो, फायनली झाले आपले देवदर्शन. चला आता काही गप्पा आणि गोष्टी करूया. तर आता पाहुण्यासोबत या ठिकाणी गप्पा गोष्टी करण्यासाठी निघूया. आता चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. तिथपर्यंत मी या ठिकाणी थोडीशी तुम्हाला दाखवण्यासाठी शूटिंग केलेलं आहे. ही बसल्या ठिकाणची आहे बारो. बारो ही खूप प्रसिद्ध आहे. आता थोडंसं संरक्षण तट या ठिकाणी बांधण्यात आलं आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता अशा पद्धतीनं संरक्षणासाठी केल्या खूप मोठी भयानक बारो आहे. आता झालं देवदर्शन. तुम्हाला समोरच्या दिसते मित्रांनो, हे आहे उत्तर प्रवेशद्वार. ओके. पहा मित्रांनो, आता झाली आपली देवपूजा. आता करायची आपल्याला पोटपूजा. तर या ठिकाणी पहा, सर्व आम्ही या पाहुण्याबरोबर या ठिकाणी पोटपूजा करत आहोत. तर असेच ब्लॉग पाहण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका.